हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन अँड म्हणजे परिस्थितीवर आधारित प्रश्न आणि उत्तरे। हा व्हिडिओ टॉट अंतर्गत आहे। ओके, टॉट मधील आपण काय करणार आहोत, ही सिच्युएशन बघणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, त्याच वेळेस तुम्हाला काय होईल, ही सिच्युएशन लक्षात येईल आणि हे सिच्युएशनवर आधारित एक्झाममध्ये प्रश्न विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल। आणि हे जे काही सिच्युएशन्स आहेत ते IMP सिच्युएशन्स आहेत। आम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून ही परिस्थिती किंवा हे प्रश्न आम्ही तिथून कलेक्ट केलेले आहेत। ओके, तर इथं बघा, पहिलं सिच्युएशन असं आहे की ही बघा, सिच्युएशन आहे। मी सिच्युएशन वाचून घेतो आणि समजावून पण सांगतो। ओके, एक सिच्युएशन अशी आहे की मोतीनगर या भागामध्ये एका ओल्ड रेस्टॉरंटच्या समोर नवीन रेस्टॉरंट काय झालं, ओपन झालेलं आहे। काय झालं सिच्युएशन बघा, मोतीनगर या भागामध्ये ओल्ड रेस्टॉरंट आहे, म्हणजे एक जुना हॉटेल आहे, त्याच्या समोरच काय झालं, एक नवीन हॉटेल काय झालं, तयार झाला आणि सुरुवात झाली, नवीन हॉटेलची ओपनिंग झाली। आता या नवीन हॉटेलच्या ओपनिंगमुळे 50% ग्राहक काय झालेत, 50% ग्राहक काय झाले, समजा या ओल्ड रेस्टॉरंटमध्ये जे अगोदर जेवायचे होते ते आता न्यू रेस्टॉरंटमध्ये काय करू लागले, जेवण करू लागले। त्यामुळे झालं काय, त्यामुळे असं झालं की 50% रेव्हेन्यू म्हणजे उत्पन्न जे आहे ते ओल्ड रेस्टॉरंट म्हणजे जुनं जे काही हॉटेल आहे त्याचा 50%चा लॉस झाला। मग अशा सिच्युएशनमध्ये काय झालं, तर हे जे काही ओल्ड हॉटेलचा जो काही मालक होता, म्हणजे ओल्ड रेस्टॉरंटचा जो काही मालक होता, त्याने काय केलं, एक केस फाईल केली। कोणती केस फाईल केली, सिव्हिल केस फाईल केली। कशामध्ये फाईल केली, कोर्टामध्ये फाईल केली। आणि कोणाच्या अगेन्स्टमध्ये फाईल केली, तर नवीन हॉटेलचा जो कोणी मालक आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये। बघा सिंपल, बघा सिच्युएशन काय आहे, मोतीनगरमध्ये ओल्ड रेस्टॉरंटच्या समोर एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालं आणि नवीन रेस्टॉरंट ओपन झाल्यामुळे 50% ग्राहक हे नवीन रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले आणि त्यामुळे झालं काय, तर 50%चा लॉस म्हणजे 50%चं उत्पन्न, 50%ने उत्पन्न हे ओल्ड रेस्टॉरंटचं घटलं, कमी झालं, किंवा 50%चा लॉस कोणाला होऊ लागला, जुन्या हॉटेलला होऊ लागला। मग या सिच्युएशन्समध्ये जुन्या हॉटेलच्या मालकानं रागाने म्हणा, कशानेही म्हणा, त्यानं कोर्टामध्ये धाव घेतली आणि असं सांगितलं की या नवीन रेस्टॉरंटमुळे माझा 50%चा लॉस झालेला आहे। अशी ही सिच्युएशन आहे। मग आता प्रश्न निर्माण झालेला आहे, तर बघा प्रश्न कसे निर्माण झाले, त्याच्यामध्ये प्रश्न विचारला त्याने, वेदर द ओल्ड रेस्टॉरंट कॅन सक्सीड इन अ सूट फॉर अ डॅमेज अगेन्स्ट द न्यू रेस्टॉरंट अँड व्हाय। प्रश्न काय आहे, जुने रेस्टॉरंट नवीन रेस्टॉरंट विरुद्ध नुकसान भरपाईसाठी खटला जिंकू शकेल का। बघा प्रश्न काय मराठीमध्ये, की जो काही जुनी हॉटेल आहे त्याचा जो काही मालक आहे तो ही केस जिंकू शकेल का। तर बघा याचं एक्सप्लेनेशन बघा, तर याचं एक्सप्लेनेशनमध्ये तुमच्या लक्षात येईल की जुना रेस्टॉरंटचा मालक ही केस जिंकू शकणार नाही, ही केस किंवा हा खटला जिंकू शकणार नाही। का जिंकू शकणार नाही, तर त्याचं कारण असं आहे की व्यवसायाच्या स्पर्धेमध्ये एखाद्या नवीन रेस्टॉरंटने ग्राहक मिळवणे ही नैसर्गिक बाब आहे। जर नवीन रेस्टॉरंटने कोणतेही गैरकायदेशीर कपटपूर्व मार्गाने व्यवसाय केला नसेल तर जुने रेस्टॉरंट नुकसान भरपाई मागू शकत नाही। म्हणजे जो कोणी नवीन हॉटेल किंवा रेस्टॉरंट तिथं चालू केलेला आहे हा त्याचा अधिकार आहे, लीगल अधिकार आहे, आणि एक नैसर्गिक बाब आहे की कोणीही हॉटेल ज्यावेळेस चालू करतो किंवा व्यवसाय चालू करतो तर त्याला काय केलं पाहिजे, त्याला ग्राहक मिळणं हे अपेक्षित असते आणि त्यानं त्याचा नैसर्गिक जो काही न्याय आहे किंवा कायदा आहे त्यानं ते कायद्यानुसार केलेला आहे। त्यामुळे जो कोणी ओल्ड हॉटेलचा मालक आहे त्याला नुकसान भरपाई मिळू शकत नाही। म्हणजे तुम्ही इथं लक्षात ठेवायचं की अशा सिच्युएशन्समध्ये, अशा परिस्थितीमध्ये कितीही, म्हणजे एकच नाही 10 जरी हॉटेल तिथे आल्या तरीही समोरच्या व्यक्तीला नुकसान भरपाई दिलं जात नाही। मग दुसरा प्रश्न याच्यामध्ये विचारला गेला की एक्सप्लेन द प्रिन्सिपल इन्व्हॉल्व इन दिस सिच्युएशन। या परिस्थितीमध्ये, अशा सिच्युएशन्समध्ये कोणते तत्व किंवा कोणती मॅक्झिम लागू केली जाते किंवा लागू केलेली आहे। तर मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की अशा सिच्युएशन्समध्ये डॅमनम साइन इंजुरिया हे तत्व काय असते, फिट बसते।
मग डॅमनम साइन इंजुरिया म्हणजे काय? तर याचा अर्थ असा आहे की जर एखाद्याला आर्थिक किंवा इतर प्रकारचे नुकसान झाले असेल, परंतु तोटा होण्यामागे कोणतेही कायदेशीर अधिकारांचा भंग झाला नसेल, तर अशा प्रकरणामध्ये नुकसान भरपाई मागता येत नाही. आलं का लक्षात? डॅमनम साइन इंजुरिया काय म्हणते? जर तुमचं आर्थिक नुकसान झालं, मात्र तुमचं कायदेशीर नुकसान झालं नाही, म्हणजे कायद्यानं जे काही तुम्हाला अधिकार दिले होते, मग कायद्यानं जे काही ओल्ड रेस्टॉरंट होता त्याला कोणता अधिकार दिला होता? त्याला अधिकार दिला होता कायद्याने हॉटेल चालवण्याचा. मग तो कायदेशीर त्याचा अधिकार आहे का? आता पण तो व्हॅलिड आहे, तो आता पण हॉटेल चालवत आहे. याचं नुकसान झालं का? नाही. याचं नुकसान कशाचं झालं? पैशाचं नुकसान झालं. तर पैशाचं नुकसान होत असेल तरी तुम्हाला नुकसान भरपाई मागता येत नाही. फक्त तुम्हाला इथे हे लक्षात ठेवायचं की डॅमनम साइन इंजुरियामध्ये पैशाचं नुकसान होईल, कितीही पैशाचं नुकसान होईल, मात्र तुमचं कायदेशीर अधिकाराचं उल्लंघन होता कामा नये. ओके, सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. हेच मी इथं तुम्हाला अजून एक उदाहरणामध्ये सांगितलं की बा एका व्यक्तीने एक व्यवसाय सुरू केला आहे आणि ज्यामुळे जुन्या व्यवसायाच्या ग्राहकांची संख्या कमी झाली. जुन्या व्यावसायिकाला काय झाला? आर्थिक तोटा झाला आणि त्याला आर्थिक तोटा झाला आहे. तर हा जो काही भाग आहे हा नैसर्गिक स्पर्धेचा भाग आहे. याला काय म्हणतात? डॅमनम साइन इंजुरिया म्हणतात आणि त्यामुळे त्याला नुकसान भरपाई मागता येत नाही. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल की डॅमनम साइन इंजुरियावर आधारित ही सिच्युएशन बेस्ड केस कशी होती. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरी केस लॉ पाहूया.